आणि या घडीची अत्यंत महत्त्वाची अपडेट, चंद्रपूरमध्ये महापौर पदाची निवडणूक सुरू झालेली आहे। वंचितचे 2 नगरसेवक गैरहजर आहेत। बहुमताचा आकडा आता 34 वरून त्यामुळे 33 वर आलाय। चंद्रपूरमध्ये महापौर पदाची निवडणूक सुरू झाली आहे। वंचित आणि एमआयएमचे नगरसेवक काय भूमिका घेणार याकडे लक्ष होतं आणि वंचितचे 2 नगरसेवक अनुपस्थित आहेत। तुषार कोहळे आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, वंचितच्या नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे काय परिणाम होणार आहे महापौर पदाच्या निवडणुकीवर? निश्चितच वंचितचे 2 नगरसेवक गैरहजर असल्यामुळे बहुमताचा आकडा हा आता 33 वर आलेला आहे आणि कुठेतरी भाजपचा या निवडणुकीतील मार्ग आणखी सोपा झालेला आहे। सध्या भाजपकडे 34 नगरसेवक आहे, त्यामध्ये भाजपचे 23, एक शिंदे सेनेचा असे 24 होतात, त्यानंतर उभाटाचे 6 आणि 4 अपक्ष असे मिळून 34चं समीकरण भाजपने तयार केलेलं आहे। त्यामुळे जे संगीता ज्या भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार आहेत संगीता खांडेकर यांना साधारण 34 मतं मिळण्याची शक्यता आहे, तर ज्या काँग्रेसच्या उमेदवार आहे त्यांना जवळपास 32 मतं मिळण्याची शक्यता। आता प्रक्रिया सुरू झालेली आहे। जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे ते हात वर केलेल्या नगरसेवकांची मतमोजणी करत आहे आणि मतमोजणी करून थोड्या वेळातच कोणत्याही क्षणाला निकाल पुढे येईल। मात्र निश्चितच अत्यंत उत्कंठा ही शिगेला पोहोचलेली आहे। शेवटच्या क्षणाला काय होतं हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे, पण जवळपास भाजपने जे समीकरण तयार केलं होतं त्यामध्ये ते यशस्वी झाल्याचं आपल्याला दिसतात। ज्या प्रकारे सुनियोजित पद्धतीने त्यांनी अगदी शेवटल्या दिवसाला एक डाव फेकला आणि कुठेतरी जे काँग्रेसचं रणनीती होती का जे नियोजन होतं ते तशाच्या तसंच ठेवलं आणि शेवटी भाजप चंद्रपूरमध्ये नगरसेवक बनवण्यामध्ये काही मिनिटं दूर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। काय कारण वंचितचे दोन्ही नगरसेवक अनुपस्थित राहण्यामागे? त्याचं कारण की उभाटाने जो 8 नगरसेवकाचा गट तयार केलेला होता त्यामध्ये 2 वंचितचे नगरसेवक होते आणि त्यांचा जो गटनेता उभाटाने तयार केलेला होता त्या गटनेत्यांनी जी भूमिका घेतली ती भाजपच्या बाजूची घेतलेली होती। त्यामुळे वंचितच्या नगरसेवकांनी जर का भाजपच्या विरोधामध्ये मतदान केलं असतं तर गटनेत्याचा आदेश म्हणून वंचितच्या दोन्ही नगरसेवकाचे मत हे अवैध ठरले असते। त्यामुळे वंचितने या निवडणूक प्रक्रियेमध्येच बाहेर राहणं पसंत केलं, कारण की त्यांना त्या गोष्टीची कल्पना आली होती की आपण जर का एकतर आपल्याकडे एकच पर्याय, एक तर भाजपच्या सोबत जावं लागेल किंवा बाहेर राहावं लागेल, कारण की भाजपच्या विरोधात ते मतदान केलं ते अवैध मतदान ठरलं असतं। त्यामुळे त्यांच्या मताला कोणताही पर्यायी शिल्लक राहिला नसता किंवा त्याचं महत्त्व राहिलेलं नसतं। त्यामुळे वंचितने ही भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची अपडेट येते। तुषार, विनंती आहे सोबत राहा। चंद्रपूरमध्ये महापौर पदाची निवडणूक सुरू झालेली आहे आणि भाजप आणि काँग्रेस यांनी 33चं संख्याबळ जमवलेलं आहे। चंद्रपूरमध्ये वंचितचे 2 नगरसेवक अनुपस्थित राहिल्यानं बहुमताचा आकडा 34 वरून 33 आला आणि 33चं संख्याबळ दोन्ही गटांनी दोन्ही बाजूंनी भाजप आणि काँग्रेसनं मिळवलेलं आहे। त्यामुळे कदाचित ईश्वर चिठ्ठीनं महापौर पदाचा फैसला होऊ शकतो। तुषार कोहळे आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, काटेकी टक्कर अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा पाहायला मिळते। पुन्हा एकदा येते तुमच्याकडे, आपण अपडेट देऊया प्रेक्षकांना। हात वर करून मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि आता 33चा बहुमताचा आकडा जमवण्याचं दोन्ही गटांना साधलेला आहे, दोन्ही पक्षांना साधलेला आहे। सारंग पांडे आपल्याला अधिक अपडेट देतील। सारंग, 33 भाजप काँग्रेसची बरोबरी आहे, आता पुढे प्रक्रिया कशी पार पडेल? जर हे बहुमत 33 ला पोहोचलं आहे तर नक्कीच यामुळे आता जे आहे ते हात उंच ईश्वर चिठ्ठीने याचा महापौर पदाचा फैसला होईल आणि चंद्रपूरमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून जी रंगतदार सत्तेची चुरस सुरू होती ती शेवटच्या बॉल पर्यंत कशी रंगली हेच यामुळे दिसून येत आहे। त्यामुळे आता सध्या आपण पाहतोय 32 नगरसेवकांचं दोन्ही बाजूंनी समर्थन झालेलं आहे। वंचितचे 2 नगरसेवक अनुपस्थित राहिलेले आहेत आणि त्यामुळे बहुमताचा आकडा 34 वरून 33 वर आलेला आहे आणि 32 नगरसेवकांचं समर्थन मिळालेलं आहे। अत्यंत नाट्यमय पद्धतीने चंद्रपूरमध्ये या घडामोडी घडतायत। महापौर पदाची निवडणूक सुरू झालेली आहे। वंचितचे 2 नगरसेवक गैरहजर राहिलेले आहेत। तर 32चं समर्थन दोन्ही पक्षांना मिळू शकतं अशी शक्यता सध्या निर्माण झालेली आहे। दोन्ही बाजूनी 32 नगरसेवकांचं समर्थन होऊ शकतं। सारंग पांडे यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात। सारंग, काय अपडेट्स आहेत त्या संदर्भात? आता जी माहिती मिळत आहे त्यामध्ये संगीता खांडेकर जे आहे त्या महापौर झालेल्या आता एक माहिती मिळत आहे।
तर सारंग पांडे यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधायचा प्रयत्न करूयात. तर चंद्रपूरमध्ये वंचितचे 2 नगरसेवक गैरहजर राहिलेले आहेत, त्यामुळे बहुमताचा आकडा 34 वरून 33 आलेला आहे. भाजप आणि काँग्रेस समर्थकांचं बलाबल आता समसमान पाहायला मिळत आहे. दोन्ही बाजूनं 32 नगरसेवकांचं आपल्याला पारडं दोन्ही पक्षांकडे समसमान पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे ईश्वर चिठ्ठीच्या आधारे किंवा मग एका नगरसेवकाची नेमकी काय भूमिका राहते याकडे लक्ष असेल. आणि या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट, सगळ्यात मोठी बातमी, भाजपच्या संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या महापौरपदी विराजमान होणार आहेत. त्यांची निवड झालेली आहे. भाजपच्या संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या महापौर म्हणून निवडून आलेल्या आहेत. अत्यंत नाट्यमय घडामोडी चंद्रपूरमध्ये आपल्याला महापौर पदाच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळत होत्या. तुषार कोहळे आपल्याला अपडेट देतील. तुषार, शेवटच्या टप्प्यावरती भाजपनं बाजी मारली आहे. निश्चितच ज्या प्रकारे अजून निकाल जाहीर व्हायचा आहे, मात्र शेवटच्या टप्प्याला भाजपने बाजी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की सारंगने ज्या प्रकारे आपल्याला माहिती दिली की 32 नगरसेवक दोन्ही बाजूने पडले आणि नंतर ईश्वर चिठ्ठीमध्ये ही संपूर्ण मतमोजणी गेली. शेवटी आता निकाल जाहीर व्हायचा आहे. मात्र निश्चितच ज्या प्रकारचं चित्र आहे, कारण की वंचितचे 2 नगरसेवक गैरहजर राहिल्यामुळे जो बहुमताचा आकडा होता तो 33 वर आलेला होता आणि जो दोन्ही बाजूने 32 नगरसेवक झालेले होते. आता अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सारंगने देखील त्या गोष्टीला दुजोरा दिला आहे की संगीता खांडेकर ज्या भाजपच्या महापौर पदाच्या उमेदवार आहे त्या विजयी झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पण अजून निकाल जाहीर व्हायचा आहे. अजून बाहेर कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र तशा प्रकारची घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आपण बघू शकतो की बाहेर थोडा जल्लोष देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे इथं चित्र बरोबर आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये भाजपनं बाजी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. संगीता खांडेकर या चंद्रपूरच्या महापौरपदी असतील. कालपर्यंत असं सांगितलं जात होतं की ठाकरे गट, शिवसेना हा काँग्रेसच्या बाजूने आहे. वडेट्टीवारांनी देखील ठाकरे गट सकारात्मक असल्याचं वक्तव्य केलेलं होतं. पण आज कुठेतरी मिठाचा खडा पडला. वडेट्टीवार आणि गिऱ्हे, संदीप गिऱ्हे यांच्यामध्ये जी बैठक झाली त्यामध्ये काहीसे खटके उडाले आणि त्यानंतर संदीप गिऱ्हे हे प्रचंड रागात पाहायला मिळालेले होते. ठाकरे गटाशिवाय, शिवसेनेशिवाय कसा महापौर होतो काँग्रेसचा हे पाहतो असं त्यांनी आव्हान दिलेलं होतं आणि नंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. सारंग पांडे आपल्याला अधिक अपडेट देतील. सारंग, अखेरच्या टप्प्यावर भाजपनं बाजी मारल्याचं दिसतंय, काय अपडेट्स? प्रज्ञा, अखेरच्या टप्प्यावर भाजपनी बाजी मारलेली आहे. कारण काँग्रेसकडे 31 मतं होते आणि त्यांना अपेक्षा होती की एमआयएमचं जे 1 मत आहे ते काँग्रेसला मिळेल आणि अशा प्रकारे 32 मतं होतील. कारण आपण जर पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक जे आहे ते त्यांनी तटस्थ राहिले. त्याच्यामुळे जे मतदान म्हणजे प्रक्रिया घेणारे होते त्यांची संख्या 64 झाली. मात्र शेवटच्या क्षणी एमआयएम तटस्थ राहिलं आणि त्यामुळे काँग्रेसला 1 मत मिळू शकलं नाही आणि 32 होण्याच्या ऐवजी जे शेवटची फिगर आहे ती 32-31 अशी झाली आणि एमआयएम तटस्थ राहिल्यामुळे भाजपचा महापौर हा चंद्रपुरात बसला आहे. ही आत्ताची सर्वात मोठी आणि महत्वाची ब्रेकिंग आहे. सारंग, सगळ्यात जास्त जागा काँग्रेसला चंद्रपूरमध्ये मिळालेल्या होत्या आणि तरी सुद्धा जर काँग्रेसचा महापौर इकडे बसू शकला नाही तर या सगळ्यामध्ये नेमकं कुठे चुकलं, काय चुकलं आणि कोणाचं चुकलं? यामध्ये सर्वात महत्वाचा विषय हा होता की वंचित शिवसेना उभाठाला ज्या महापौर पदाची सर्वात सारंग, थोडंसं थांबवते. किशोर जोरगेवार भाजपचे नेते सध्या आपल्या सोबत आहेत. किशोर जोरगेवारजी नमस्कार. भाजपनं नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा शेवटच्या टप्प्यावरती बाजी मारलेली आहे आणि सगळं चक्र फिरवलेलं आहे. काय घडलं नेमकं चंद्रपूरमध्ये महापौर पदाच्या निवडणुकीत? कसं साधलं ते सगळं? महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, शिंदे गट असं आम्हाला 24 मिळाले. काँग्रेसला 27 मिळाले. नगरसेवक निवडून आले. परंतु त्या ठिकाणी काँग्रेसचं एकमत होत नव्हतं. भारतीय जनता पार्टीवर आम्ही सर्व नेत्यांनी विचारपूर्वक या ठिकाणी चंद्रपूरच्या विकासाच्या करता म्हणून उभाठाला सोबत घेत, अपक्षांना सोबत घेत या ठिकाणी आम्ही महापौर दिलेला आहे. याकरता महत्वाचं म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय यामध्ये सातत्याने लक्ष घालून होते. त्यांची इच्छा होती की चंद्रपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचा महापौर असणं आवश्यक आहे. राज्याच्या सोबत चंद्रपूरचाही विकास व्हावा, चंद्रपूरच्या जनतेला सुखसोयी सुविधा मिळाव्या याकरता भारतीय जनता पार्टीचा महापौर असणं आवश्यक होतं. आणि तीच भावना अनेक नगरसेवकांमध्ये होती, चंद्रपूरच्या जनतेमध्ये होती. कारण की ज्या प्रकारचे तमाशे
काँग्रेसमध्ये झाले काल रात्रीपर्यंत तेच सुरू होतं आणि या सर्व गोष्टीला चा विचार करत उभाटाने एक चांगला निर्णय घेतला की भारतीय जनता पार्टी सोबत या ठिकाणी येत या ठिकाणी चंद्रपूरच्या विकासामध्ये त्यांचंही योगदान या ठिकाणी मिळत आहे. वडेट्टीवार आणि धानोरकर वादाचा फायदा झाला भाजपला या सगळ्यात? नेहमीच आहे ते. वडेट्टीवार आणि धानोरकर ज्या पद्धतीनं भांडत होते हे काही योग्य नाही आहे. लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे कामाच्या करता. 25 दिवस त्यांनी आपल्या नगरसेवकांना वेठीस धरून ठेवलं या ठिकाणी आणि ज्या पद्धतीचे भांडणं अपहरण धमकावणे पोलीस स्टेशन पर्यंतच आणि त्यामध्ये काँग्रेसचे सुद्धा अनेक नगरसेवक हे कंटाळले आणि या ठिकाणी उभाटाला सुद्धा लक्षात आलं की हे भांडणं आताच जर असे आहेत ते 5 वर्ष या नेत्यांचे चालत राहतील आणि म्हणून त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या बाजूने येत या चंद्रपूरचा विकास करायचा याच्या दृष्टिकोनातून त्यांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या जो भारतीय जनता पार्टीचे सगळ्यात जुने नेते राजेंद्रजी खांडेकर वहिनी आमच्या संगीताताई खांडेकर या ठिकाणी महापौर म्हणून निवडून आले आहेत. जोरगेवारजी, आपण काँग्रेसच्या अंतर्गत वादाबद्दल बोलतोय पण तसा वाद तर भाजपमध्येही होता आपण आणि मुनगंटीवार यांच्यामध्ये. पण जे भाजपला साधलं ते काँग्रेस का साधू शकली नाही? काय घडलं नेमकं? भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलाही वाद नाही. आमचं एक तरी स्टेटमेंट तुम्ही जाहीरपणे सांगा. आमची एक तरी कृती अशी दाखवा की ज्याच्यामध्ये आमचा वाद हा वाद मीडियाने निर्माण केलेला. एक मत असू शकतात मतांतर एखादा आपल्याला विकासाच्या मार्गावर जात असताना कोणत्या दिशेने गेले पाहिजे कोणती आपली पद्धती असली पाहिजे त्याचं मतांतर असू शकतं परंतु आमच्यामध्ये कोणताही वाद नाही. आणि जर वाद असता तर या ठिकाणी तुम्हाला त्याचं रूपांतर दिसलं असतं. आज या ठिकाणी आम्ही सोबत येत माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या ज्या सूचना केल्या जे मार्गदर्शन केलं जी गाईडलाईन ठरवून दिली त्याच्यावर पुढे जा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महापौर या ठिकाणी तुम्हाला दिसतोय. 6.25 वर्षाचा फॉर्म्युला ठरलाय. कसं असेल महापौर पदाचं चित्र पुढच्या प्रत्येक 6 वर्षामध्ये ते कसं बदललं जाणार आहे? कसा नेमका फॉर्म्युला ठरलाय तुमच्यात आणि ठाकरे गटामध्ये? ठाकरे आणि आमच्या गटामध्ये असं ठरलेलं आहे की 6 वर्ष ही जी पहिली टर्म आमची असणार आहे दुसरी टर्म त्यांची असणार आहे. आता त्यांचा हे असणार आहे सभा म्हणजे सभापती त्यांचा असणार आहे स्टँडिंग सभापती आणि शेवटच्या वर्षाचा मधले 3 वर्ष आमचे असणार आहे असा या ठिकाणी फॉर्म्युला ठरले. जोरगेवारजी, राज्याचं राजकारण सध्या एवढं अनिश्चित असतं. पुढची 5 वर्ष ठाकरे गटाची आणि तुमची झालेली ही युती चंद्रपूरमध्ये टिकणार आहे का? निश्चितपणे टिकेल. का बरं टिकणार नाही? आम्ही 24 एकत्र आहोत. ते एका ठिकाणी एका विचारातून जनतेचा विकास हाच आमचा ध्येय असल्यामुळे आणखी मजबूत जोरगेवारजी, असे की 2019 मध्ये काय घडलं ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं. भाजप शिवसेना किती मोठी कटुता निर्माण झाली तेही पाहिलं आणि त्यानंतर 2019 नंतर आता पहिल्यांदा पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना जवळ येताना दिसतंय. चंद्रपूरच्या निमित्तानं एक वेगळं समीकरण राज्याला देऊ केलंय तुम्ही. खरं आहे की हे वेगळं समीकरण या ठिकाणी राज्याला मिळालेलं आहे. उभाटाच्या स्थानिक नेत्यांना कळून चुकलं की जर चंद्रपूरची जी आपली बघा कोणत्याही लोकप्रतिनिधीची पक्षाची बांधिलकी ही जनतेशी असते आणि जनते ज्या कामाकरता जनतेने या ठिकाणी निवडून दिलाय त्यांचे विकासाची कामं जनतेला ज्या सोयी सुविधा पाहिजे ते आहे. जे 16,000 घरांना पट्टे देण्याचा जो निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी घेतलेलं आहे हे जर सगळं पूर्ण करायचं असेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही हे लक्षात आलं आणि त्याच्यातून ही युती आमची या ठिकाणी होत आहे. समित्यांच्या वाटपासंदर्भात तुमचा काही फॉर्म्युला ठरलाय? कोणती समिती कोणाकडे जाणार कुठे कोणाचा अध्यक्ष असेल काही कळू शकतं? त्या फार छोट्या गोष्टी आहेत. आम्ही बसून ठरवून घेऊ ते सगळं युनॅनिमसली आमचे एकमताने आम्ही ते ठरवून घेऊ. परंतु याच्यातलं महत्वाचं असं आहे की महापौर आणि बाकी गोष्टी या ठरल्यामुळे समित्या कोणत्या कोणाकडे राहतील काय होईल हे सगळं त्याच्यानंतर आम्ही विस्तृत चर्चा करून ते ठरवू. उपमहापौर पदासंदर्भात काय चित्र आहे जोरगेवारजी? उपमहापौर जे आहे या ठिकाणी प्रशांत दानव यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांना दिलेलं आहे आणि ते उपमहापौर होतील. अच्छा, उपमहापौर पदासंदर्भात सुद्धा असा 6.25 वर्षांचा फॉर्म्युला ठरलाय?
उपमहापौर पदाच्या संदर्भातला नाहीये. उपमहापौर पद हे 2.5 वर्षाकरता प्रशांत दानव यांना दिलेलं आहे. अच्छा, आता तुम्ही काँग्रेसच्या 2 वरिष्ठ नेत्यांना खूप मोठा धक्का दिलात. एक म्हणजे विजय वडेट्टीवार आणि दुसऱ्या म्हणजे प्रतिभा धानोरकर. त्यांच्यातले अंतर्गत वाद बाजूला जरी ठेवले तरी सुद्धा चंद्रपूरच्या जनतेनं काँग्रेसला जास्त जागा तिथे दिलेल्या होत्या आणि आता त्या चंद्रपूरच्या जनतेचा विश्वास पुन्हा जिंकण्याचं मोठं आव्हान असणार आहे तुमच्यासमोर. निश्चितपणे आमच्यापेक्षा फार थोड्या 2-3 जागा त्यांना जास्त दिल्या, परंतु एकंदरच जर आपण मताची टक्केवारी बघितली ती भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आहे आणि त्यामुळे इथे आमच्या काही 2-4 गोष्टी आमच्या ठिकाणून घडल्या, त्याच्यामुळे आम्हाला जागा कमी मिळाल्या. परंतु अंतिमतः या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महापौर होत आहे त्याचा आनंद आहे. उपमहापौर पदासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आता या घडीला आलेली आहे. भाजपकडून जे तुम्ही नाव सांगितलं प्रशांत दानव उमेदवार आहेत, पण उपमहापौर पदाच्या निवडणुकीत देखील 32 मतं पडू शकतात आणि ईश्वर चिठ्ठीनं उपमहापौर निवडला जाईल असं म्हटलं जातं आणि MIM आणि जनविकासचे मतं देखील यामध्ये महत्त्वाची असणार आहेत. हे समीकरण कसं साधणार आहात तुम्ही? माझी जे माहिती आता की MIM या ठिकाणी अनुपस्थित आहे. हॅलो, त्याच्यामुळे काँग्रेसला 31 मतं मिळाली आहे आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीला 32 मतं मिळाले. सेम भारतीय जनता पार्टीला 32 मिळतील आणि उपमहापौराचे जे उमेदवार त्यांचे असतील त्यांना 31 मिळाले. 31 आणि 32 असंच होणार. ठीक आहे किशोर जोरगेवारजी, आभार आपले. आपण सविस्तर बातचीत केली एबीपी माझाशी त्यासाठी. तर उपमहापौर पदाच्या निवडणुकी संदर्भात देखील आता अपडेट समोर आली आहे. चंद्रपूरमध्ये आता उपमहापौर ईश्वर चिठ्ठीनं निवडला जाण्याची शक्यता आहे. पप्पू देशमुखांना MIM आणि जनविकासचे 3 नगरसेवक पाठिंबा देतील, तर भाजपकडून प्रशांत दानव हे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत. महापौरपदी तर भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान होत आहेत. ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये 1.25 वर्षांचा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे. खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडे 6 नगरसेवक आहेत, पण बहुमत कोणत्याही पक्षाला मिळालेलं नसल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर खूप जास्त वाढली आणि त्या आधारे त्यांनी 1.25 वर्षांचा फॉर्म्युला आपल्या पदरामध्ये पाडून घेतलेला आहे. संगीता खांडेकर या महापौर म्हणून चंद्रपूरमध्ये विराजमान होणार आहेत. वंचितचे 2 नगरसेवक गैरहजर राहिल्यामुळे बहुमताचा आकडा हा 34 वरून 33 वर आला आणि त्यानंतर हे सगळं संख्यांचं गणित जुळवलं गेलं. भाजपकडून प्रशांत दानव हे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये 32 मतं पडू शकतात. MIM सध्या अनुपस्थित आहे. वंचितचे नगरसेवक देखील अनुपस्थित आहेत. जोरगेवार यांनी ही माहिती दिली आहे. MIMचा नगरसेवक सभागृहात येणार नाही असा विश्वास देखील जोरगेवारांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे चंद्रपूरमध्ये आता उपमहापौर ईश्वर चिठ्ठीनं निवडला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे आता महापौर पदापाठोपाठ उपमहापौर पदाची रंगत देखील चंद्रपूरमध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळते. जशी रस्सीखेच महापौर पदासाठी होती तशीच रस्सीखेच उपमहापौर पदासाठी आपल्याला पाहायला मिळते आणि ईश्वर चिठ्ठीनं उपमहापौर पद देखील निवडलं जाणार आहे. प्रशांत दानव हे भाजपकडून उमेदवार आहेत. 32 मतं दोन्ही पक्षांना मिळू शकतात. त्यामुळे ईश्वर चिठ्ठीनं उपमहापौर निवडला जाऊ शकतो. MIM सध्या अनुपस्थित आहे. वंचितचे नगरसेवक जे 2 होते ते देखील अनुपस्थित आहेत आणि MIMचा 1 नगरसेवक सभागृहात येणार नाही असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे चंद्रपूरमध्ये आता उपमहापौर ईश्वर चिठ्ठीनं निवडला जाईल. MIM आणि जनविकासचे 3 नगरसेवक पप्पू देशमुखांना पाठिंबा देतील अशी शक्यता वर्तवली जाते. अनुपस्थित आहे. चंद्रपूरमध्ये भाजपकडून संगीता खांडेकर महापौर पदाचे उमेदवार आहेत, तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रशांत दानव उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून ते उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेला उपमहापौर पद जाताना दिसतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.